अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा तिच्या विरोधात दाखल करण्यात आलाय। कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या मागावर आहे। कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आहेत। आता घरात आहे का कोणी? कधीपासून नाहीये? कधीपासून नाही? त्यांच्या पत्नी आहेत कल्पना मग माहिती नाही तर माझं बाहेरचं काम आहे, माझे तिथले काम. हा, पण मग घरातून कधी गेले बाहेर ते? नंतर लक्षात आलं. आता घरातून कधी गेले ते? आता घरातून कधी गेले ते? आपण बघतोय हे कधीपासून नाहीये ते या खरातच्या पद्धतीचे काय काय कारण त्यांच्याशी आपण बोलू सकाळी कल्पना एक मिनिट थांबून तुम्हाला नाही तुम्हाला माहिती आहे का? घरामध्ये कोण आहेत का? घरामध्ये कोणी नाहीये का? कधीपासून नाहीये? बाहेर काम करतो सगळेजण. अच्छा पण मग काल होत्या का? काल काल होते कोणी? इथून कधी गेले? सकाळी तुमचा त्यांचा काही संपर्क होतो का? नाही ना, आमचं नाही काहीच होत. फक्त आम्ही इथं राहतो, हे कुत्र पाळतो, एवढं झाडझूड करतो बाहेरची, बस एवढंच आहे. हे कुत्र कोणाचं आहे? आमचं घर कधीपासून बनलंय? घरात आहे कोणी आम्हाला आता? माहिती नाही. घरामध्ये कालपर्यंत कोणी होतं अशी माहिती आज कोण नाही तुम्हाला त्याची काही माहिती आहेत का? कोणाचा बैल घेताय नेमकं? तुम्ही उगाच आम्हाला परेशान करायला लागले, घे नाही. खरं तर हे जर बघितलं तर हे ह्याच घराच्या समोर राहणारे वॉचमन आहेत आणि त्यांना विचारलं त्यांना देखील ते कुठं गेलेलं याची माहिती नाही. मात्र हा जो बाला बंगला आहे यामध्ये अशोक खरात हा आपल्या कुटुंब या घरामध्ये राहतो आणि कल्पना करत असतो. तुम्ही जर ह्या दृश्यात जर बघितलं तर आपण पाहतोय खरातच्या पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं कळतंय। पोलीस त्यांच्या मागावर आहे। 2 पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झालेली आहेत। अटक टाळण्यासाठी कल्पना खरात फरार असल्याचं सुद्धा कळतं आहे। कल्पना खरातच्या अटकेसाठी 2 पथकं नाशिक पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहेत। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा कल्पना खरातच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर कल्पना खरात फरार असल्याचं कळतंय। खरातच्या पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं कळतं आहे। बघितलं तर अशोक खरात याच्या घराचे हे दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं कळतंय। शिर्डी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतरच कल्पना खरात फरार असल्याचं कळतं आहे। ही दृश्य आपण थेट पाहतोय। सध्या खरातच्या पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं कळतं आहे। जे आहेत हे समोर आहे कल्पना खरात याच घरामध्ये राहत होते आणि आता सध्या जर बघितलं तर अशोक खरात आहे तो जरी पोलिसांच्या अटकेत असला तरी कल्पना खरात जे आहेत त्या इथून फरार आहेत। कॅमेरा पर्सन बबन सदगीर सह सागर गायकवाड। ही थेट दृश्य खरातच्या घराजवळची आहेत। खरातच्या पत्नी कल्पना खरात फरार असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळाली। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्पना खरात फरार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, कल्पना खरात फरार असल्याचं कळतंय। नक्कीच खरं तर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डी पोलीस हे नाशिकच्या दिशेने रवाना झालेले होते आणि यावेळी पथक आलेलं होतं। मात्र कल्पना खरात ह्या ही फरार असल्याचं समोर येत आहे। त्यांना शोधण्यासाठी नाशिकचं पथक आहे आणि नाशिकला पथक येत आहे आणि त्याचबरोबर पुण्याला देखील एक पथक पाठवण्याची माहिती जी आहे ती खातेदार सूत्रांनी मिळालेली आहे। तुम्ही जर या दृश्यांमध्ये जर बघितलं तर खरातच्या घराच्या इथे मी आहे आणि या खरातच्या घराच्या समोरच एक वॉचमन आला। त्यांच्याकडून ही माहिती खरं तर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र त्यांना देखील ह्या खरात जे आहेत ते कुठे गेलेले आहेत याच्याबद्दल माहिती नाहीये। ही कल्पना खरात यांची जी मुलगी आहे तिची तब्येत खराब असल्या कारणामुळे ते कुठे बाहेर गेले तर सांगण्यात येत आहे। मात्र शिर्डीला गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर या कल्पना खरात यांना अटक करण्यात येणार होतं आणि त्यासाठी शिर्डीवरून 2 पथक हे नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यात एक पथक पुण्याला देखील रवाना झालेला आहे। मात्र ही कल्पना खरात ज्या आहेत त्या फरार असल्याचं समोर येतं आणि अशोक खरातला अटक झालं असलं तरी बाकीच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जमिनीचा असेल या अनेक जमिनी ज्या आहेत त्या कल्पना खरात यांच्या नावावरती आहे आणि खरात त्या नावावर देखील काही जमिनी आहेत। या सगळ्यांचा जो प्रकरण आता जर बघितलं
तर यामध्ये कल्पना खरात देखील यामध्ये अडकण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे आणि यासाठीच आता शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शिर्डी पोलीस जे आहेत ते कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी नाशिकच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतं. बरं सागर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.